नमस्कार विद्यार्थिनींनो, द्वितीय सत्रामध्ये संगणक विभागातर्फे इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनींचे पुनश्च सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण शिकत आहोत पाठ 5वा, ज्याचं नाव आहे वर्ड प्रोसेसिंगचे उपयोजन. यामध्ये आपण आता प्रॅक्टिकल नंबर 6 बघणार आहोत, ज्याचं नाव आहे वर्डमध्ये स्मार्ट आर्ट टाकणे. विद्यार्थिनींनो, आपण इन्सर्ट टॅबचाच अभ्यास करत आहोत. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे तुम्हाला. इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन ग्रुप आणि त्यामध्ये स्मार्ट आर्टवर क्लिक करावे. एक ड्रॉपडाऊन मेनू ओपन होईल, त्यातून तुम्हाला हवा तो पर्याय निवडायचा आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे आता कशा पद्धतीने तुम्हाला ही स्मार्ट आर्टची विंडो दिसते आहे. आता आपण बघूया. आपण थोडा रिकॅप घेणार आहोत. आपण मागील पाठामध्ये काय शिकलेलो आहोत. आपण सुरुवातीला वर्डमध्ये पिक्चर म्हणजेच इमेज इन्सर्ट करणे हे बघितलं. त्यानंतर दुसरा पार्ट बघितला. वर्डमध्ये आपल्याला आपल्या डॉक्युमेंटमध्ये क्लिप आर्ट कशा पद्धतीने टाकायची आहे त्याचा अभ्यास केला. त्यानंतर शेप्स कशा पद्धतीने टाकायचे आहेत त्या शेप्सचा आपण अभ्यास केला. बघा, या ठिकाणी दिसतं आहे तुम्हाला शेप. तर ह्या शेपचा कसा वापर करायचा ते आपण शिकलो. आणि आज आपण आपल्या पाठामध्ये शिकणार आहोत स्मार्ट आर्टचा वापर कसा करायचा आहे. तर बघा, तुम्हाला स्मार्ट आर्टची विंडो इथे समोर दिसते आहे. त्या स्मार्ट आर्टच्या विंडोमध्ये तुम्हाला जे स्मार्ट आर्टचे टूल्स आहेत ते सुद्धा पुढच्या स्लाईडमध्ये मी दाखवणार आहे. परंतु स्मार्ट आर्ट कशा पद्धतीने टाकायचं आहे ती विंडो तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसते आहे. त्याच्यामध्ये बघा, त्याचे प्रकार कुठले कुठले आहेत ते आपण बघणार आहोत. पहिला प्रकार आहे ऑलमध्ये. इथे ऑलचा जो मेनू आहे तो तुम्हाला ओपन झालेला दिसतो आहे. आता आपण त्यामध्ये पुढचे प्रकार बघणार आहोत. त्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार पुढील प्रमाणे आहेत. एक लिस्ट, त्यानंतर दुसरं प्रोसेस, त्यानंतर सायकल, हिरॅची, रिलेशनशिप, मॅट्रिक्स, पिरॅमिड आणि पिक्चर्स असे विविध स्मार्ट आर्टचे प्रकार तुम्हाला आहेत, ज्याच्या अंतर्गत विविध प्रकार तुम्हाला या ठिकाणी ह्या विंडोमध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, आता आपण पुढची स्लाईड बघणार आहोत. बघा, या ठिकाणी स्मार्ट आर्ट टूल्स ओपन झालेले दिसत आहेत. आपण त्यातला एक टूल निवडला मागील विंडोमध्ये. त्याच्यामधला आता आपण स्मार्ट आर्ट टूल वापरणार आहोत. बघा, या ठिकाणी ही विंडो तुम्हाला ओपन झालेली दिसते आहेत. त्यामध्ये तुम्हाला स्मार्ट आर्टच्या ज्या स्टाईल्स आहेत या स्टाईल्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. बघा, या ठिकाणी स्मार्ट आर्टच्या स्टाईल्स आहेत. ह्या स्टाईल्समधून तुम्ही कुठलीही एक स्टाईल तुमच्या डॉक्युमेंटसाठी स्मार्ट आर्टमध्ये निवडू शकतात. तर ही एक जी तुम्हाला स्टाईल निवडलेली दिसते आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे. आता आपण पुढील स्लाईडमध्ये सुद्धा बघणार आहोत कशा पद्धतीने त्यामध्ये आपण डेटा इन्सर्ट करणार आहोत, आपली माहिती भरणार आहोत. बघा, या ठिकाणी स्मार्ट आर्टच्या टाईल्समधून सगळ्यात शेवटची जी स्टाईल आहे ती मी निवडलेली आहे. बघा, ही जी स्टाईल आहे ही स्टाईल मी माझ्या डॉक्युमेंटसाठी निवडलेली तुम्हाला दिसते आहे. तर ही स्टाईल निवडल्यानंतर त्याच्या अवतीभोवती चारही ठिकाणी अशी एक बॉर्डर दिसते आहे. ती ॲक्टिव्ह झालेली तुम्हाला दिसते आहे आपल्या स्मार्ट आर्ट टूलमध्ये. ती स्टाईल मी निवडल्यामुळे ती स्टाईल तुम्हाला ॲक्टिव्ह झालेली या ठिकाणी दिसते आहे. आता या ठिकाणी मी माहिती भरलेली आहे, ज्याच्यामध्ये मी वरती बघा लिहिलेलं आहे प्रकरण 5 वर्ड प्रोसेसिंगचे उपयोजन. आपण त्यामध्ये पहिला भाग बघितलेला आहे मागील सत्रामध्ये, म्हणजेच प्रथम सत्रामध्ये आपण 5.1चा अभ्यास केला, वर्डमधील विविध कमांड्स. आणि आपण आता 5.2मध्ये बघणार आहोत वर्डमध्ये स्वतःची माहिती तयार करणे, जे आपण पुढील पाठामध्ये अभ्यासणार आहोत. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने माहिती भरलेली आहे की जेणेकरून आपला या ठिकाणी रिकॅपसुद्धा आपल्या प्रकरणाचा होईल. बघा, अशा ठिकाणी अशा पद्धतीने आपण ही माहिती
इथे स्मार्ट आर्टच्या स्टाईलमध्ये भरलेली तुम्हाला स्क्रीनवर समोर दिसते आहे. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघू. बघा आता प्रॅक्टिकल नंबर आता 7. प्रॅक्टिकल नंबर 6 आपण बघितलं, वर्डमध्ये स्मार्ट आर्ट टाकणे. आता आपण प्रॅक्टिकल नंबर 7 बघणार आहोत, वर्डमध्ये चार्ट टाकणे. यामध्ये सुद्धा इन्सर्ट टॅबवर क्लिक करायचं आहे. इन्सर्ट टॅब, इल्युस्ट्रेशन ग्रुप आणि त्यानंतर चार्टवर क्लिक करावे. एक ड्रॉपडाऊन मेनू ओपन होईल, त्यातून तुम्हाला हवा तो चार्टचा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर 3 चार्ट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड या नावाची एक्सेल शीट ओपन होईल. त्यात डेटा भरा आणि एक्सेल शीट क्लोज करा. वर्डमध्ये तुम्हाला चार्ट दिसू लागेल. बघा आता आपण या स्लाईडमध्ये बघणार आहोत. बघा चार्ट कशा पद्धतीने इन्सर्ट झालेला दिसतोय. आपण बघितलं पिक्चर, क्लिप आर्ट, त्यानंतर आपण काय बघितलं सुरुवातीला, पिक्चर, मग नंतर क्लिप आर्ट, शेप्स, स्मार्ट आर्ट आणि आता आपण पुढचा भाग बघणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 7मध्ये चार्ट. बघा या ठिकाणी चार्ट नावाचा इल्युस्ट्रेशन ग्रुपमध्ये हा एक मेनू तुम्हाला दिसतो आहे. तो आता आपण इथे अभ्यासणार आहोत, इन्सर्ट चार्ट. आता या ठिकाणी इन्सर्ट चार्ट नावाची जी विंडो आहे ती विंडो तुम्हाला ओपन झालेली दिसते आहे. इन्सर्टमधून आपण इल्युस्ट्रेशन ग्रुपमधून चार्टची निवड केलेली आणि इन्सर्ट चार्ट म्हणून आपण आता एक चार्ट आपल्या डॉक्युमेंटसाठी निवडणार आहोत. तर आता मी या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय कॉलम. बघा टेम्पलेट्स, त्यानंतर इथे कॉलम दिसतोय. तर कॉलम चार्टची मी या ठिकाणी माझ्या डॉक्युमेंटसाठी निवड केलेली आहे. त्यानंतर असे चार्टचे विविध प्रकार आहेत ज्याचे तुम्हाला मी इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसतात आहे. त्याची मी नावं तुम्हाला 1 बाय 1 सांगते. बघा लाईन, त्यानंतर पाय, त्यानंतर बार चार्ट, एरिया चार्ट, त्यानंतर XY, स्टॉक चार्ट, त्यानंतर सरफेस. अशा पद्धतीने तुम्हाला विविध प्रकारचे चार्टचे प्रकार या ठिकाणी दिसतात आहेत. आपण आपल्या डॉक्युमेंटमध्ये कॉलम चार्ट घेणार आहोत. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघूया. बघा या ठिकाणी तुम्हाला विंडो ओपन झालेली दिसते आहे, ज्याच्यामध्ये तिथे उजव्या साईडला तुम्हाला एक्सेलची शीट ओपन झालेली दिसते आहे. चार्ट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड ही एक्सेल शीट इथे ओपन झालेली दिसते आहे आणि डाव्या बाजूला तुम्हाला दिसते आहे मायक्रोसॉफ्ट वर्डची विंडो. अशा पद्धतीने तुम्ही एक्सेलच्या शीटमध्ये डेटा तुम्हाला भरायचा आहे. एक्सेलची जी शीट आहे ही आहे एक्सेलची शीट. हे बघा ही आहे एक्सेल शीट आणि ही आहे वर्डची. हे आहे तुमचं वर्ड डॉक्युमेंट. ओके, हे आहे तुमचं वर्ड डॉक्युमेंट, ही आहे एक्सेलची शीट. एक्सेल शीटमध्ये तुम्हाला डेटा भरायचा आहे आणि तो इथे तुम्हाला वर्डमध्ये तुमच्या डॉक्युमेंट फाईलमध्ये तो डेटा भरलेला दिसणार आहे. आता आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत. बघा या ठिकाणी मी एक्सेल शीटमध्ये सगळी माहिती भरलेली आहे. बघा या ठिकाणी रोल नंबर दिसत आहेत तुम्हाला. आपण 2 कॉलम्स घेतलेले आहेत. एक म्हणजे रोल नंबर आणि दुसरा आहे टोटल मार्क्स. रोल नंबरमध्ये आपण घेतले 1, 2, 3, 4, 5 आणि टोटल मार्क्समध्ये आपण रोल नंबर 1ला 180, रोल नंबर 2ला 200 मार्क्स, 3ला 215, 4ला 195 आणि 5ला 205. अशा पद्धतीने मी एक्सेल शीटमध्ये हा डेटा भरलेला आहे आणि चार्टचा वापर करून अशा पद्धतीने इन्सर्ट चार्ट या ठिकाणी हा केलेला आहे. बघा तुम्हाला दिसतंय रोल नंबर आणि टोटल मार्क्स. अशा पद्धतीने हा चार्ट इथे तयार झालेला दिसतो आहे कॉलमच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत. बघा
या ठिकाणी वर्डमध्ये हा चार्ट जो आहे एक्सेल शीटमध्ये तयार केलेला चार्ट हा तुम्हाला या ठिकाणी वर्डमध्ये ओपन झालेला दिसतोय बघा. अशा पद्धतीने आपण वर्डमध्ये एक्सेलमध्ये तयार करून तो चार्ट आपल्या डॉक्युमेंट फाईलमध्ये कॉलमच्या स्वरूपामध्ये इथे तयार केलेला तुम्हाला दिसतो आहे. तो तुम्हाला स्क्रीनवर समोर दिसतो आहे. अशा पद्धतीने हे प्रॅक्टिकल तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करून बघायचं आहे. आपण एक्सेलमध्ये जे चार्ट घेतलेला आहे त्या चार्टमध्ये आपण मॅटर किंवा जो डेटा आहे तो सुद्धा आपण छोट्याशा स्वरूपात घेतलेला आहे की तुम्हाला जेणेकरून तो डेटा भरणं आणि तो पटकन आपल्या डॉक्युमेंट फाईलमध्ये सेव्ह करणं लवकरात लवकर शक्य होईल. अशा पद्धतीने आपण तो डेटा या ठिकाणी घेतलेला तुम्हाला दिसतो आहे बघा. या ठिकाणी दोन तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला स्लाईड दिसत आहेत. एक आहे एक्सेलची शीट, हे पहा या ठिकाणी आहे ही एक्सेलची शीट आणि हे वर्डमध्ये आपण जो चार्ट तयार केलेला आहे एक्सेलमधला तो चार्ट तुम्हाला वर्डमध्ये इथे इन्सर्ट झालेला दिसतो आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॅक्टिकल नंबर 7 पूर्ण करायचं आहे. स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा सगळ्या स्लाईड्स तुम्ही बघायच्या आणि मग नंतर 1 बाय 1 रन करून बघायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिकल नंबर 6 आणि 7 केअरफुली करून बघायचं आहे. विद्यार्थिनींनो, मला एक महत्त्वाची सूचना की आज जे मी प्रॅक्टिकल तुम्हाला शिकवलेलं आहे ते प्रॅक्टिकल तुम्हाला वहीच्या प्रॅक्टिकलच्या भागात लिहायचं आहे. थेरॉटिकल जो भाग आहे तो व्यवस्थित प्रॅक्टिकलच्या भागामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. फक्त ज्या विंडो मी तुम्हाला प्रॅक्टिकल समजावून सांगताना दाखवलेल्या आहेत त्या विंडो तुम्हाला प्रॅक्टिकलच्या भागात काढायच्या नाहीत. फक्त थेरॉटिकली भाग तो तुम्हाला प्रॅक्टिकलच्या भागामध्ये लिहायचा आहे आणि केअरफुली हे प्रॅक्टिकल घरी करून बघायचं आहे. धन्यवाद विद्यार्थिनींनो.